Good morning and welcome back to the session Quantitative Methods. In this lecture, we will study about chapter number 3, Organizing and Presentation of Data. In this lecture, we will discuss how data is classified. We will learn different concepts such as frequency distribution, class limit, class boundaries, types of class interval, exclusive type of class interval, inclusive types of class interval, frequency, class frequency, tally marks and class mark. So here we will learn what is classification. We collect data through primary and secondary source. The raw data collected in a real situation are arranged haphazardly, and sometimes the data size is very large. Thus, the raw data don't give any clear picture, and interpretation and drawing any conclusion becomes very difficult. लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला एखादं रिसर्च करत असतो किंवा एखादी समस्या आहे, त्या समस्येसाठी त्याचं उत्तर काय असेल किंवा त्याला उपाययोजना काय करता येईल यासाठी आपण माहिती गोळा करतो. माहिती गोळा करत असताना आपण वेगवेगळ्या सोर्सेस मधनं माहिती गोळा करत असतो, जसं की प्रायमरी सोर्स आणि सेकंडरी सोर्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रायमरी सोर्स आणि सेकंडरी सोर्स म्हणजे काय हे बघितलेलं आहे. तर ह्या प्रायमरी किंवा सेकंडरी सोर्स मधनं गोळा केलेला जो डेटा आहे त्याला आपण रॉ डेटा असं म्हणतो, आणि तो आपण असा फक्त गोळा केलेला असतो. हा जर डेटा खूप मोठ्या प्रमाणावर असेल तर आपल्याला आपल्या समस्येवर उपाय काढण्यासाठी काही एक क्लिअर पिक्चर तयार होत नाही, आणि यासाठी तो जो डेटा आहे त्याचं इंटरप्रिटेशन म्हणजे त्याचा अर्थ लावणं, त्याचं क्लासिफिकेशन करणं आवश्यक असतं. आणि हे क्लासिफिकेशन केल्यानंतर इंटरप्रिटेशन करणं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरून निष्कर्ष काढणं, हे नुसतं जर डेटा आपण गोळा केला तर हे कठीण होतं. टू मेक अ डेटा अंडरस्टँडेबल, कंपेरेबल अँड लोकेट द सिमिलॅरिटीज, द नेक्स्ट स्टेप इज क्लासिफिकेशन ऑफ डेटा. लक्षात घ्या, हा गोळा केलेली जी माहिती आहे ती समजून घेण्यासाठी, त्याची तुलना करण्यासाठी, त्यांच्यामध्ये साम्य काय आहे, वेगळं काय आहे हे शोधण्यासाठी पुढची स्टेप आहे माहिती गोळा केल्यानंतरची पुढची स्टेप आहे क्लासिफिकेशन ऑफ डेटा. The process of arranging data into homogeneous group or classes according to some common characteristics present in data is called classification. लक्षात घ्या, क्लासिफिकेशनची ही डेफिनेशन आहे, the process of arranging data into homogeneous group or classes according to some common characteristics present in data is called classification. म्हणजे ज्या गोळा केलेली जी माहिती आहे त्या गोळा केलेल्या माहितीमध्ये साम्य असलेले ग्रुप किंवा सेम कॅरेक्टरिस्टिक्स असलेले ग्रुप वेगवेगळे करणं याला क्लासिफिकेशन असं म्हणतात. क्लासिफिकेशन कंडेन्स द डेटा बाय ड्रॉपिंग आउट अनइम्पॉर्टंट डिटेल. लक्षात घ्या, क्लासिफिकेशन मध्ये अनावश्यक जे असतात डिटेल्स ते आपण ड्रॉप आउट करतो. It enables us to accommodate large number of observation into few classes. लक्षात घ्या, खूप ऑब्झर्वेशन आपण गोळा केलेले आहेत, खूप निरीक्षण गोळा केलेले आहेत, त्या निरीक्षणांचं फ्यू क्लासेस मध्ये वर्गीकरण करणं क्लासिफिकेशन मुळे शक्य होतं. अँड स्टडी द रिलेशनशिप बिटवीन सेव्हरल कॅरेक्टरिस्टिक्स अँड मेक फर्दर स्टॅटिस्टिकल ट्रीटमेंट लाईक टॅब्युलेशन. लक्षात घ्या की ह्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यांच्यामध्ये रिलेशनशिप काय आहे आणि त्या रिलेशनशिप वरून फर्दर ट्रीटमेंट करणं किंवा त्याच्यावर वेगळी प्रोसेस करणं, सच एज टॅब्युलेशन सारख्या प्रोसेस करणं, हे क्लासिफिकेशन मुळे शक्य होतं. Here we will see the concept of frequency, what is class and class limit. First of all, we will see meaning of frequency. Repetition of observation is called frequency. How many times a particular observation is repeated is a frequency for that value of group or class. लक्षात घ्या, repetition of observation is called frequency, and how many times the particular observation is repeated is the frequency for that value or group of class. समजा आपण एखाद्या वर्गातल्या मुलांना 30 पैकी किती मार्क्स मिळाले त्याची माहिती गोळा करतोय.
आणि ती माहिती गोळा करत असताना समजा गणित या विषयातले मार्क्स बघतोय आणि गणित हा विषय किती विद्यार्थ्यांना कळतोय, तर या किती विद्यार्थ्यांना समजतोय, त्याचं आकलन होतंय हे समजण्यासाठी आपल्याला गणितच्या 30 मार्काच्या पेपरमध्ये मिळालेले मार्क्स आपल्याला गोळा करावे लागतील. मग हे मार्क्स कदाचित 0 पासून 30 पर्यंत असू शकतात आणि त्यामुळे 0 मार्क्स किती मुलांना मिळाले, 10 मार्क्स किती मुलांना मिळाले, 5 किती मिळाले, 4 किती जणांना मिळाले, म्हणजे 0 पासून 30 पर्यंत किती मार्कांचं कितींदा रिपिटेशन झालं. समजा असं जर असेल की 15 मार्क्स 6 मुलांना मिळाले, तर 6 ही 15 या व्हॅल्यूची फ्रिक्वेन्सी आहे. The next concept, class. When we form group of values, it is called a class. For example, in an examination, we have a paper for 100 marks. These marks may be divided into groups 0 to 10, 10 to 20, 20 to 30, such as 90 to 100. Then these are classes. In this example, there are 10 classes. बघा मगाशी मी म्हटलं होतं की 30 मार्क्स कांची परीक्षा होती आणि 30 मार्कांमध्ये 0 मार्क्स किती जणांना मिळाले, 1 किती जणांना मिळाला, 2 किती जणांना मिळाला. पण हे 30 मार्कांचं असं क्लासिफिकेशन करणं फार कठीण जातं, कारण आपल्याला 0 पासून 30 पर्यंतचे अंक लिहावे लागतात आणि मग त्याच्यानंतर प्रत्येक मार्क्स किती जणांना मिळाले याचं डिस्ट्रीब्युशन करा म्हणजे शोधावं लागतं आणि ही माहिती मग ती आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असं म्हणतो. ठीक आहे, 30 मार्कापर्यंत आपण एक वेळ करू, पण जर 100 मार्काचा पेपर आहे ते 1 ते 100 अंक लिहून 1 मार्क किती जणांना, 0 मार्क्स किती जणांना हे शोधणं कठीण असतं. अशा ज्या वेळेला डाटा म्हणजे ती माहिती मोठी असते त्यावेळेला काही ग्रुप केले जातात. मग जसे की उदाहरणार्थ इथे दिलेलं आहे की 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40 असं करत 90 ते 100 पर्यंत. दीज आर क्लासेस, यांना क्लास असं म्हणतात. आणि या एक्झाम्पल मध्ये 100 मार्काचा पेपर आहे म्हणून 0 ते 10 पासून 90 ते 100 पर्यंत 10 क्लास येतात. We will see next concept, class limit. Considered a class of 20 to 30. We can say that minimum value which can be included in the class is lower limit and maximum value can be included in the class is upper class limit. For the given class 20 to 30, 20 is the lower limit and 30 is the upper limit. Class limit. मगाशी आपण आपल्या सुविधेसाठी आपण जो काही डेटा आहे तर त्या डेटाचं वर्गीकरण करण्यासाठी आपण काही ग्रुप तयार केले आणि त्या ग्रुप म्हणजे ते क्लास तयार केले. ही झाली क्लासची कन्सेप्ट. आता क्लास लिमिट म्हणजे काय? जसं की समजा मी मगाशी जे एक पहिलं उदाहरण दिलं होतं की 30 मार्कांची परीक्षा, तर 30 मार्कांच्या परीक्षेला 0, 1, 2, 3 असं 30 पर्यंत करण्यापेक्षा 0 ते 5 मार्क्स मिळालेले किती, 5 ते 10 मार्क्स मिळालेले किती, 10 ते 15 मार्क्स मिळालेले विद्यार्थी किती, हे शोधणं जरा अधिक सोपं जातं. तर हे जे आपण केलेत ते क्लास केलेत आणि क्लास लिमिट याचा अर्थ की 0 ते 5 मध्ये 0 हे लोअर लिमिट झालं, कमीत कमी 0 मिळालेल्याला आपण त्यामध्ये टाकणार आणि 5 जास्तीत जास्त 5 मिळालेले जे असतील ते. तर क्लास लिमिट म्हणजे काय, तर कोणत्या संख्येपासून कोणत्या संख्येपर्यंतच्या संख्यांचा अंतर्भाव यामध्ये होतो त्याला क्लास लिमिट असं म्हणतात. इथे जे उदाहरण दिलेलं आहे ते 20 ते 30. We can say that minimum value which can be included in this class is lower limit. मिनिमम व्हॅल्यू जी आपण या क्लासमध्ये इन्क्लूड करू शकतो त्याला लोअर लिमिट असं म्हणतात आणि मॅक्झिमम व्हॅल्यू दॅट कॅन बी इन्क्लुडेड इन द क्लास इज कॉल्ड अप्पर लिमिट. आणि इन द गिवन एक्झाम्पल 20 to 30, 20 is a lower limit and 30 is a upper limit. Class boundaries. The true value which describe the actual class limit of a class are called class boundaries. म्हणजे ज्या खऱ्या व्हॅल्यू ज्या क्लास लिमिट डिस्क्राइब करतात त्यांना क्लास बाउंड्रीज असं म्हणतात. स्मॉलर व्हॅल्यू विच इज कॉल्ड लोअर क्लास बाउंड्री अँड लार्जर
value, larger true value is called upper class boundary of the class. It is important to note that upper class boundary of a class coincides with lower class boundaries of the next class. Class boundaries are also known as exclusive class. लक्षात घ्या की अपर आणि लोअर क्लास बाउंड्री, जसं की आपण क्लास लिमिट बघितलं सेम, पण यामध्ये ट्रू व्हॅल्यू जी आहे, जी आपल्याला त्या क्लासचं लिमिट डिस्क्राइब करते, त्याला क्लास बाउंड्रीज असं म्हणतात. क्लास बाउंड्रीज आर आल्सो नोन ॲज एक्सक्लुझिव्ह क्लास. क्लास बाउंड्रीलाच एक्सक्लुझिव्ह क्लास असं म्हणतात. Here we will see what are the types of class interval. Class interval, there are two types of class interval. The first one, exclusive type of class interval, and second one, inclusive types of class interval. We will discuss about it in next slide. First, we will see what is the meaning of exclusive class interval. As we have seen in last slide, types of class interval are two. The first one, exclusive type of class interval. Here, one example is given: 10 to 20, 20 to 30, 30 to 40, infinite are exclusive type of class interval. In this, upper limit are not included while counting the frequency of that interval. That is, the range of 20 to 30 value from 10, sorry, the range of in the range of 10 to 20, values from 10 and less than 20 are included. The value exactly 20 is put in interval 20 to 30 and not in 10 to 20. बघा, क्लास इंटरवलचे दोन प्रकार आहेत, एक्सक्लुझिव्ह क्लास इंटरवल आणि इन्क्लुझिव्ह क्लास इंटरवल. या स्लाइड मध्ये आपण एक्सक्लुझिव्ह क्लास इंटरवल म्हणजे काय ते पाहणार आहोत. इथे एक उदाहरण दिलेलं आहे की क्लास लिमिट दिले 10 टू 20, 20 टू 30, 30 टू 40 असे क्लासेस आहेत. हे जे उदाहरण आहे हे एक्सक्लुझिव्ह टाइप ऑफ क्लास इंटरवलचं आहे. इन धिस अप्पर लिमिट इज नॉट इन्क्लुडेड while counting the frequency of that interval. म्हणजे लक्षात घ्या 10 ते 20, 20 ते 30 हे जे क्लास दिलेले आहेत, 10 ते 20 मध्ये 10 हे लोअर लिमिट आहे आणि 20 हे अप्पर लिमिट आहे. 20 ते 30 मध्ये 20 लोअर आहे आणि 30 हे अप्पर लिमिट आहे. आता 10 ते 20 हे उदाहरण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला 10 ही संख्या जर आली तर ती 10 ते 20 या क्लास इंटरवल मध्ये आपण ऍड करतो. पण समजा 20 ही संख्या आली तर 20 ही 10 ते 20 मध्ये ऍड न करता 20 ते 30 मध्ये ऍड केली जाते. याचा अर्थ असा की इथलं अप्पर लिमिट जे आहे त्या अप्पर लिमिटच्या आतल्या संख्या याच्यात ऍड केल्या जातात आणि त्या अप्पर लिमिट एवढी जर संख्या असेल तर ती नेक्स्ट क्लास मध्ये म्हणजे लोअर लिमिट पासून अप्पर लिमिट पर्यंत म्हणजे अप्पर लिमिटच्या आत पर्यंतच्या संख्या यात ऍड केल्या जातात. अशा टाइपच्या क्लास इंटरवलला एक्सक्लुझिव्ह क्लास इंटरवल असे म्हणतात. इन्क्लुझिव्ह क्लास इंटरवल, लक्षात घ्या या नावावरूनच लक्षात येतं इन्क्लुझिव्ह याचा अर्थ असा की बोथ लिमिट्स अप्पर आणि लोअर दोन्ही इन्क्लुझिव्ह आहेत. इन्क्लुझिव्ह टाइप ऑफ क्लास इंटरवल 0 to 9, 10 to 19, 20 to 29 are inclusive type of class interval. In this, upper and lower limits both are included. Exclusive मध्ये upper limit included नव्हतं, पण inclusive मध्ये both limits are included. To convert inclusive class interval into exclusive class interval, we have to find out correction factor. लक्षात घ्या inclusive class interval चा exclusive class interval मध्ये कन्वर्जन करण्यासाठी आपल्याला करेक्शन फॅक्टर शोधावा लागतो. Correction factor CF is equal to lower limit of successive class
minus upper limit of previous class upon 2. करेक्शन फॅक्टर कसा शोधला जातो? तर पुढच्या क्लासचा लोअर लिमिट मायनस अगोदरच्या क्लासचा अप्पर लिमिट यांची वजाबाकी केली जाते आणि त्याला 2 ने भागलं जातं. फॉर एक्झाम्पल, फॉर कन्वर्टिंग 0 to 9, 20 to 19, sorry 0 to 9, 10 to 19 and 20 to 29, करेक्शन फॅक्टर इज इक्वल टू, म्हणजे आता इथे 0 ते 9, 10 ते 19, 20 ते 29 हा क्लास इंटरवल दिलेत. याच्यातला करेक्शन फॅक्टर बरोबर, समजा आपण घेतलं 2 ग्रुपचा विचार केला, 0 ते 9 आणि 10 ते 19, तर याच्यात लोअर लिमिट ऑफ सक्सेसिव्ह क्लास म्हणजे पुढच्या क्लासचं लोअर लिमिट 10 आणि अगोदरच्या क्लासचं अप्पर लिमिट 9, तर 10 वजा 9 भागिले 2 बरोबर 1/2 बरोबर 0.5. हा 0.5 हा काय झाला? करेक्शन फॅक्टर. Here we will see what is class frequency, what are the tally marks and what is class mark. Class frequency. The number of observation laying in particular class is class frequency. बघा एका क्लासमध्ये किती ऑब्झर्वेशन्स आहेत त्याला क्लास फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. म्हणजे कितींदा ते ऑब्झर्वेशन रिपीट झाले त्याला क्लास फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. टॅली मार्क, the marks that is small bar we put for symmetric counting is called tally marks. बघा सिमेट्रिक काउंटिंग म्हणजे काय? तर एखादी संख्या एखाद्या ग्रुप मधली संख्या रिपीटेडली येते, तर ती पुन्हा पुन्हा येते हे आपण कसं शोधणार? तर त्यासाठी आपण स्मॉल बार, जसे की इथे आता कॅपिटल आय दाखवलंय, हा एक स्मॉल बार आहे म्हणजे एक रेषा काढतो, त्याला टॅली मार्क्स असं म्हणतात. मला नक्की माहितीये तुम्ही हे सगळेजण हे 10वीत किंवा 9वीत तुम्हाला झालेलं आहे, तर त्याला स्मॉल बार्स असं म्हणतात. आणि स्मॉल बार्स जे काढतो त्याला टॅली मार्क्स असं म्हणतात. द नेक्स्ट कन्सेप्ट इज क्लास मार्क. आणि क्लास मार्क म्हणजेच मिड पॉइंट. द व्हॅल्यू एक्झॅक्टली ॲट मिडल ऑफ द क्लास इंटरवल इज कॉल्ड क्लास मार्क और मिड पॉइंट. लक्षात घ्या, क्लास इंटरवलची बरोबर मधली संख्या त्याला आपण क्लास मार्क म्हणतो किंवा मिड पॉइंट असं म्हणतो. मिडपॉइंट इज इक्वल टू लोअर क्लास मार्क प्लस अप्पर क्लास मार्क अपॉन 2. म्हणजे ज्या लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट यांची बेरीज करून त्याला 2 ने भागलं की आपल्याला मिड पॉइंट मिळतो, त्यालाच आपण क्लास मार्क असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, कन्सिडर अ क्लास 20 to 30, 20 ते 30 चा क्लास मार्क शोधा. असं जर तुम्हाला गणित आलं तर 20 अधिक 10 भागिले 2 म्हणजेच 50 भागिले 2 बरोबर 25. तर या ठिकाणी 25 हा काय झाला? क्लास मार्क आहे आणि हा त्या क्लासचा मिड पॉइंट आहे. So students, today we have seen what is the meaning of classification, what is frequency distribution, various concepts such as frequency, class limit, class boundaries, exclusive type of class interval, what is inclusive type of class interval, what is class frequency, what is tally marks, what is class mark, how to calculate class mark, and also we have learned what is correction factor to convert inclusive class interval into exclusive class interval. These were some of the main basic concepts for classification and presentation of data. From tomorrow's onward, we will see practical problem and how to work on it. So, for today's session, thank you. Good day to you and happy learning. We will meet tomorrow.